नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, इराण आणि इस्रायल यांचा संघर्ष जरी तात्पुरता थांबवण्यात आला असला तरी तो फार काळ टिकून राहील असं वाटत नाही। त्यामुळे भविष्यामध्ये देखील या दोन देशांमध्ये संघर्ष उद्भवण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणूनच अमेरिका त्यामध्ये मध्यस्थी करते। हे युद्ध भडकू नये हेच सगळ्यांच्या हिताचं आहे असं सांगितलं जातंय। शांततेची बोलणी जरी सुरू असली तरी मात्र छोटे मोठे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। युद्धाचे परिणाम आता भारतावर सुद्धा दिसू लागलेत। पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर महाग होईल असं सांगण्यात येत असतानाच आता खाद्यतेलानं देखील महागाईच्या मोर्चावरती आपली आघाडी उघडलेली आहे। खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहेत असं सांगण्यात येते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर देखील ताण येऊ शकतो। तर मग आता कच्च्या मालाचे भाव वाढल्यानं आणि बरंचसं तेल हे आशिया खंडातनं आपल्याकडे इम्पोर्ट केलं जात असल्यामुळे खाद्यतेलानं उसळी घेतली। मार्केट यार्डमधील घाऊक बाजारामध्ये सर्व प्रकारच्या तेलाचे दर हे किलो मागे 3 ते 4 रुपयांनी तसेच 15 लिटरच्या डब्यामागे 50 ते 60 रुपयांनी वाढलेले आहेत। युद्ध सुरू होण्याआधी केंद्र सरकारनं आयात शुल्क 10% कमी केलं होतं, त्यामुळे खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते। मात्र इराण इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाच्या किमती बॅरेल मागे $6 वाढल्यात, त्यामुळे सरकी, पाम आणि सूर्यफूल तेलांच्या दरांमध्ये देखील वाढ झालेली आहे। जगभरातनं मागणी वाढल्यानं घाऊक बाजारामध्ये किलो मागे 3 ते 4 रुपयांची वाढ ही नोंदवण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पाहावं लागेल की आता हे युद्ध पूर्णपणे कधी थांबणार आणि त्यातनं सर्वसामान्यांना जो वाढलेला तेलाचा भाव आहे तो कधीपर्यंत कमी होणार ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।